नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की खऱ्या अर्थानं ब्युटी विथ ब्रेन असा जो विषय असतो की काही लोकांकडे सौंदर्य असतं पण बुद्धिमत्ता नसतं आणि काही लोकांकडं दोन्ही असतं. ते खरी म्हणजे देवाची देणगीच असते. आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर श्रद्धा जवंजाळ मॅडम. नमस्ते मॅडम. जवंजाळ मॅडमचं सामाजिक कार्य इतकं मोठं आहे की त्या एका मुलाखतीमध्ये ते न संपणार आहे. तरीही त्यांचं काम महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावं याकरता आज आपण त्यांच्याशी अगदी अशा औपचारिक गप्पा मारणार आहोत. त्यांच्या कामाची माहिती आपण घेणार आहोत. श्रद्धा मॅडम ह्या सहारा नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर त्या पिंक रिव्हॉल्युशन या NGOच्याही अध्यक्ष आहेत. या NGOच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर काम केलेलं आहे. मॅडम, ब्युटी कॉन्टेस्ट असतील, वृक्षारोपण असेल, सामाजिक काम असेल किंवा थोडाफार राजकारणाचाही टच असेल, इतक्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही वेळ कसा देऊ शकता? सर्वात आधी तुमचे आभार, तुमचे आणि तुमच्या चॅनलचे धन्यवाद की आपण माझ्या कामाची दखल घेत आहात आणि वेळ कसा मॅनेज करता. तर हे सगळं काय माझ्या एकटीमुळे होतच नाही. आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागे कुठल्या तरी पुरुषाचा हात असतोच. त्याच्यामुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकले. लग्नाच्या आधी माझ्या वडिलांची, काकांची किंवा भावाची सगळ्यांची भरपूर साथ. त्यानंतर तर नवरा खंबीरपणे उभा आहेच आहे, की तुम्ही सतत सगळे पाहताच आहे. आणि सगळ्यात जास्त तर माझ्या मुली, सासऱ्यांचीही आहे, कारण ते असल्याशिवाय मी बाहेर कुठे जाऊ शकत नाही. आणि सगळ्यात जास्ती माझ्या दोन्ही मुली, त्यांनी अगदी लहानपणी असल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांचा जो सामंजस्यपणा आहे की मम्मी तू कर, किंवा तिचा जो इतक्या लहान असून मॅच्युरिटी आणि सामंजस्यपणा आहे की तू कर, त्यामुळे निश्चितच मी बाहेर पडते आणि ह्या कामाला मी वेळ काढू शकते. पिंक रिव्हॉल्युशनच्या माध्यमातून स्त्रियांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत जनजागृती करता, शिबिरं घेता, विविध प्रकारचे आरोग्य शिबिरं घेता. तर मला सांगा, तुम्ही कोणकोणती आरोग्य शिबिरं आत्तापर्यंत घेतली आणि कुठं कुठं घेतली? सर्वप्रथम मी आरोग्य शिबिर याच्यापेक्षा पण महिलांच्या कॅन्सरवर जास्ती काम करत आहे. आता तो कुठला कॅन्सर, तर महिलांमध्ये नाही तर फक्त महिलांमध्ये इथे नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये सर्वात जास्त महिलांमध्ये होणारा कॅन्सर तो म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, आणि त्यानंतर होणारा गर्भाशयाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्वायकल कॅन्सर. या विषयावर मी सर्वात जास्त काम करते. स्तनाच्या कॅन्सरवर तर जागरूकता करणारे खूप सारे NGOज आहेत, महिला आहेत, सर्वजण आहेतच. पण जो आत्ता महत्त्वाचा विषय जो आहे, आत्ता असं नाही, अगदी गेल्या 12-13 वर्षापासून मी या विषयावर जागरूकता करत आहे. जो गर्भाशयाचा कॅन्सर, मुखाचा जो होत असतो सर्वायकल कॅन्सर, हा अगदी स्लो प्रोसेसमध्ये होत असतो. अगदी 15 ते 20 वर्ष तो महिलांच्या शरीरामध्ये असतो, पण तो कळूनच येत नाही, तो त्याची लक्षणं दिसून येत नाही, इतका तो स्लो असतो. आणि ह्या विषयावर जागरूकता करणं प्रचंड महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावर लस असून महिलांना माहीत नाही आहे. मग ती लस कशी आहे किंवा त्या महिलांना तीपर्यंत त्या लसीच्याबद्दल माहिती देणं, ही सगळी विषय मी आत्तापर्यंत करत आलेले आहे. नुसती माहिती न देणं तर बऱ्याचशा अशा हजारो महिला आहेत की ज्यांना मी मोफत लसीकरणसुद्धा करत आहे आणि इथून पुढेही करणार आहे. या विषयावर तर काम चालूच आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष असो किंवा इतर आमचे NGOज ज्याच्याबरोबर मी काम केले, अध्यक्ष म्हणून काम पाहिले, मग या सगळ्या ह्याच्या माध्यमातून सर्वच प्रकारचे शिबिर म्हणजे अगदी डोळे तपासण्यापासून, तुमच्या महिलांच्या आरोग्याच्या तपासणीपासून, पेप्समेअर स्क्रीनिंग असू दे, गायनेकचे असू देत, तुमचे मेंदूचे आजार असू दे, जे काही येतात शासनाच्या मार्फत, योजनेच्या मार्फत जे काही फ्री तुमचं घेता येईल, त्या सगळ्या शिबिरं मी आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये, खेडोपाडी हे राबवलेले आहेत. NGO नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून आम्ही कोविड काळामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्या हॉस्पिटल्सला, त्या काळामध्ये ज्यावेळेस डॉक्टरसुद्धा उभे राहत नव्हते ट्रीटमेंटला किंवा उपचारासाठी, अशा वेळेस आम्ही सर्व नर्सेसना कन्व्हिन्स करून, बोलवून त्या हॉस्पिटल्सला नर्सेस पुरवणं किंवा त्यांना ती सेवा देणं, हे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महाराष्ट्रात पूर्ण राज्यामध्ये काम केलं. आम्ही ज्यावेळी मुलाखतीसाठी म्हणून तुमच्या ऑफिसमध्ये आलो, त्यावेळी आम्हाला अख्ख्या ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ट्रॉफीज, मेडल्स दिसले.
तर ह्या इतक्या ट्रॉफीज नेमक्या कशा कशाच्या आहेत आणि देशात विदेशात तुम्हाला कोणत्या कामासाठी ह्या ट्रॉफीज मिळाल्या? खरं तर या सगळ्या ट्रॉफीज अलीकडच्या आहेत, पण तरीसुद्धा बऱ्याच विषयांवर मी काम करत असते. तर सांस्कृतिक विषयामध्ये म्हणाल तर महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर ज्या सौंदर्य स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा 100पेक्षा जास्ती स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. अगदी जम्मू काश्मीरपासून सुद्धा, आणि लंडनमध्ये सुद्धा मला परीक्षक म्हणूनच बोलवलेलं होतं ब्युटी पेजंटच्या. मिस आणि मिसेस सौंदर्य स्पर्धा असतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातल्याही या ट्रॉफी आहेत. त्याचबरोबर मी कॅन्सर किंवा सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीत किंवा ज्या विषयांवर काम केलेलं अशा विविध विषयांच्या माध्यमातून मिळालेल्या त्या मला ट्रॉफीज आहेत. मग त्याच्यामध्ये ट्री प्लांटेशन म्हणा, जे वर्षानुवर्ष मी करत आली, रक्तदान शिबिर असू देत, प्लास्टिक बंद करायच्या योजना असू देत, किंवा महिलांवरच्या रॅली आम्ही घ्यायचो बऱ्याचशा जागृतीसाठी, कार रॅली घ्यायचो किंवा चालायच्या रॅली घ्यायचो. असे बरेचसे विषय आहेत त्याबद्दलच्या या ट्रॉफीज मला विविध माध्यमांनी घेतलेल्या आहेत. म्हणजे अगदी प्रत्येक तुमच्या माध्यमांनी, अगदी सकाळ पुढारी असू दे, सगळ्याच माध्यमांनी, नववारीत असू दे, कुठलं असं माध्यम नाही आहे की ज्यांनी दखल नाही घेतली. त्या सगळ्यांच्याच ट्रॉफीज आहेत. इतर NGOच्या आहेत आणि दादासाहेब फाळकेपासूनच्या दुबईमध्ये मिळालेली ती ट्रॉफी आहे. अशा बऱ्याचशा ट्रॉफीज आहेत. इवन स्वतः दादासाहेब फाळकेंच्या नातवांनी मला सामाजिक क्षेत्रासाठी सुद्धा सर्टिफिकेट दिलेलं आहे की उल्लेखनीय कामामुळे. तर असं मिळत असतात, दखल घेऊन लोक देत असतात. सातारा परिसरामध्ये तुम्ही वृक्षारोपण केलं, त्याच्या खूप बातम्या आम्ही पाहिल्या आणि माध्यमांमध्ये सुद्धा त्या वृक्षारोपणाची जी तुमची वेगळी कन्सेप्ट होती की मानवी साखळी वगैरे करून ती झाडं लावणं, झाडं जोपासणं, टिकवणं. आता बरेच लोक आपण पाहतो नुसते झाडं लावतात, पण कालांतरानं ते जिवंत आहेत का मेली ते कोणी बघत नाही. पण तुम्ही अगदी डोंगरांवरती मानवी साखळी करून झाडांना जे पाणी वगैरे पुरवलं. जरा आम्हाला त्याचा किस्सा सांगा कसा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये तर मी सगळ्यात जास्ती काम केलं. तसं तर ती म्हणतो ना आपण, एक जन्मभूमी आणि एक कर्मभूमी, तसं ती माझी जन्मभूमी आहे सातारा जिल्हा म्हणून. पण योगायोगाने सातारा जिल्ह्यात काम करण्याचा सुद्धा योग खूप छान मला आलेला आहे. म्हणजे मी अगदी खेडोपाडीसुद्धा आम्ही काम केलेलं आहे. आणि झाडे लावायची जी कन्सेप्ट आहे ती सकाळ पेपरने तिथल्या घेतलेली होती की हरित क्रांती म्हणून. मग अशा वेळेस काय होतं की बरेच जण झाडं लावतात, करतात, ट्री प्लांटेशन अगदी लावतात आणि परत त्या झाडाचं काय होतं हे त्यांना माहीत नसतं. मग अशा वेळेस तिथल्या सगळ्या लोकलच्या गावातल्या साध्या माणसांनी सर्वांनी मिळून एक कन्सेप्ट राबवली. त्यासाठी मी पण त्यांच्यासोबत होते. तर ती कन्सेप्ट अशी होती की एक अजिंक्यतारा म्हणून तिथे गड आहे. त्या अजिंक्यताऱ्याच्या खालच्या टप्प्यावर एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगरावर काहीच झाडे नाही आहेत. मग तिथल्या सगळ्या लोकांनी ती ठरवलं की तिथे आपण झाडं लावूयात. मग तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी, तिथल्या त्यांच्या फॅमिली म्हणजे नवरा बायको मुलं सगळ्यांना घेऊन सोबत येऊन तिथे त्यांनी ती झाडं वृक्षारोपण आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं केले. आणि दर शनिवार रविवारी त्या वरच्या टप्प्यावर आता पाणी कसं न्यायचं, तर तिथे पाईपलाईन जात नाही. तर मग ह्यांनी काय केलं, तिथे कन्सेप्ट अशी राबवली की काही टब घेतील, कोणी बादल्या घेतील, कोणी काही डबे आणले असतील, अशी घेऊन ही मोठी मानवी साखळी करण्यात येते. आणि खालपासून ते पाणी वरपर्यंत ते साखळीमार्फत प्रत्येक झाडाला दर शनिवार रविवारी दिलं जातं आणि ते झाड जोपासलं जातं. म्हणजे असं नाही की लावून झाड ते आम्ही संपलं तिथे विषय, असा नाही. आणि हे गेले 2 वर्ष झाले ती साखळी अजिबात तुटलेली नाही.
2 वर्षामध्ये ती साखळी अजून चालू आहे आणि अशीच चालू राहते की तिथे त्या झाडांना फक्त पावसामध्ये ती साखळी बंद करण्यात येते. इतर ज्यावेळेस तिथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे ही साखळी कायम चालूच असते. हॅपी स्कूलची एक कन्सेप्ट तुम्ही राबवली होती, जी आत्तापर्यंत म्हणजे कुठल्या सामाजिक संस्थांनी पण राबवलेली ऐकली नाही आणि शासनाकडूनही कधी राबवलेली ऐकलं नाही. तर नेमकं आमच्या प्रेक्षकांना समजू द्या, नेमकं ती हॅपी स्कूल काय कन्सेप्ट होती आणि त्याचा किती शाळांना फायदा झाला. खरं तर हॅपी स्कूल ही कन्सेप्ट आमची इनरव्हील क्लबच्या आमच्यावरून राबवण्यात येत असते आणि सगळेच आम्ही करायचो ही कन्सेप्ट, पण मी ती जास्ती राबवलेली होती त्यावेळेस. तर ती आमच्या पूर्ण डिस्ट्रिक्ट म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्येही राबवायची असते कन्सेप्ट. मग ती कन्सेप्ट अशी असते की अख्ख्या जिल्हा परिषद शाळा किंवा कुठलीही शाळा तुम्हाला जी आवडेल, तुमच्या ग्रुपला जी आवडेल ती शाळा तुम्ही निवडायची असते की ज्या शाळेमध्ये काहीच मूलभूत गरजा मूलभूत गोष्टीसुद्धा नसतील तिथे. म्हणजे अगदी खेळण्याचे साहित्य नसतील मुलांना, अगदी पुस्तकाची कमतरता असेल, लायब्ररीची कलर दिलेला नसेल, त्या शाळेमध्ये पाण्याची योजना नसेल, फिल्टर नसेल, त्यांना बोर्ड्स नसतील, स्मार्ट बोर्ड नसतील किंवा बेंचेस नसतील, चेअर्स नसतील, अशी कुठलीही गोष्ट जी शाळेमध्ये त्या नाही आहे, ही त्यांच्या प्रिन्सिपलकडून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून ती आम्ही लिस्ट घेतो की तुमच्या शाळेमध्ये आत्ता काय काय नाही आहे. मग ते लोक आम्हाला ती लिस्ट देतात. ती लिस्ट आम्ही वर्षभरामध्ये सर्वपणे पूर्ण करतो, एक 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 की आज आता तुमचे शालेय साहित्य वाटप केलं तर तुमचं असं करता आम्ही त्यांची सगळी लिस्ट पूर्ण करतो वर्षभरामध्ये. वर्षभरानंतर आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला आता काय हवे आहे शाळेला. ज्यावेळेस ते म्हणतात आता काहीच नाही आहे, आता आमच्याकडे सगळं शाळेमध्ये आहे, अशा वेळेस मात्र मग आम्ही ती शाळा बंद करतो. म्हणजे तो विषय त्या शाळेचा हॅपी स्कूल हे लेबल लावून तो विषय काही मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं ती शाळा हॅपी होते आणि हॅपी स्कूल हे आम्ही त्यांना एक लेबल देतो आणि त्यानंतर मग दुसरी शाळा घेतो की जिथे आता आम्हाला काम करायचं. ही सगळी निरंतर सुरू निरंतर 2011-12 पासून 22 पर्यंत ही राबवली. रक्तदान शिबिरही तुम्ही फार मोठ्या प्रमाणात घेतल्याचं ऐकण्यामध्ये आहे. तर रक्तदान शिबिर आपल्याच जिल्ह्यामध्ये झालेली आहेत की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेली आहेत? हां, रक्तदान शिबिर मी आपल्या जिल्ह्यातच जास्त घेतलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिर कमी प्रमाणात गेलेली आहे मी त्यासाठी. पण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर हे मोठ्या प्रमाणावर आम्ही घेतलेले आहेत आणि असं नाही एकदा घेतलेले आहेत. वर्षोनवर्ष म्हणजे 10-12 वर्ष आम्ही रेग्युलर ही चालूच आहे आमच्या रक्तदान शिबिराच्या कन्सेप्ट आणि गोष्टी. साधारण आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलं असेल? आकडा तसा परफेक्टली सांगता येणार नाही, पण लाखोच्या प्रमाणात नक्कीच संख्येत रक्तदान झालेले असणार आहे. कारण 13 वर्षाचा कार्यकाळ आहे म्हणल्यावर हजारो लाखो झालेच असणार आहेत. आम्ही नेहमी तुम्हाला राजकारणातल्या बड्या हस्तींबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहतो. तर नेमका काय उद्देश असतो त्या लोकांचा किंवा कोणत्या कारणासाठी तुम्हाला बोलवलं जातं? ह्यामध्ये तुमचं सामाजिक कार्य म्हणून तुम्हाला बोलवलं जातं की इतर आणखी कोणत्या गोष्टींसाठी बोलवलं जातं? मी आत्तापर्यंत जेवढ्याही कार्यक्रमांना गेले आहे तिथं कसं असतं की माझा कन्सेप्ट क्लिअर असतो की राजकीय व्यक्तींचा राजकीय हेतू असतो, पण त्या राजकीय हेतूबरोबर त्यांनी माझ्या सामाजिक कामासाठी मला तिथे बोलवलेलं असतं, दखल घेऊन बोलवलेलं असतं की बाबा आता जर म्हणजे सांगायचंच झालं उदाहरण म्हणलं तर आज कुठल्या तरी राजकीय व्यक्तीला त्यांचा राजकीय फायदा, त्यांना वोटिंग हवं असेल काय असेल त्यासाठी त्यांनी काही कन्सेप्ट राबवली, एखादा शिबिर घेतला, पण तो त्यांचा प्रश्न आहे. पण शिबिर हा माझा विषय सामाजिक, त्यामुळे मी तिथे पोचलेली असते. तिथं कॅन्सरचा अवेअरनेस दिलेला असतो, शिबिर केलेला असतो, मग ते त्यांचा राजकीय हेतू असतो, माझा सामाजिक हेतू असतो, दोन्हीची सांगड घातलेली असते तिथे. ह्या दोन्ही गोष्टींमधून समाजाचं भलं झालं तरी बाजू. माझं सामाजिक टच असल्याशिवाय मी आतापर्यंत कुठलाच राजकीय कार्यक्रमात अजून एकदाही गेलेले नाही. मध्यंतरी तुम्हाला दुबईचा पुरस्कार कुठला तरी भेटला होता, दुबईमध्ये कार्यक्रम झाला होता, नेमकं काय होतं ते? दुबईमध्ये कार्यक्रम असा होता की दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणून तिथे आयोजित केलेले होते आणि तिथे मग त्यांनी ते ब्युटी कॉन्सेप्ट होते, म्हणजे सौंदर्यासाठीच होते म्हणायचं, त्यासाठी ते मला त्यांनी दिलेलं होतं. तुमच्या लेखी सौंदर्याची व्याख्या काय? माझ्या लेखी सौंदर्याची व्याख्या मी कायमच म्हणत आहे, म्हणजे आत्ता असं नाही, मी कायमच म्हणते की बाहेरचं सौंदर्य हे सौंदर्य कधीच नसतं. तुम्ही मनातून कसे आहात, तुमची
एखाद्याकडे तुमच्या मनामध्ये प्रेम एखाद्याबद्दल किती आहे, त्याला करण्याची आपुलकी किंवा बांधिलकी किती आहे, तुमचं मन किती स्वच्छ आणि समाजसेवेक, आता मी सामाजिक कार्यात आहे त्यामुळे मी त्या पद्धतीने बघते की तुमचं एखाद्याकडे बघण्याची दयावृत्ती काय आहे, सामाजिक भावना काय आहे. आणि हे सगळं असताना जे तुमचं आंतरिक सौंदर्य ते सौंदर्य असतं. आणि त्याच्यामध्ये दिसण्याचा टच असेल तर ऑब्व्हियसली मी असं सांगत असते की दिसायला काळं असू दे, सावळं असू दे, कसंही असू दे, त्याचं आरोग्य नीट असणं आणि निगा राखणं आणि तेज महत्त्वाचं असतं. दिसणं काळं गोरं नाही महत्त्वाचं. तर तुमच्यामध्ये जे तेज येतं आणि ते तेज फक्त पॉझिटिव्हिटीने येते, तुमच्या विचारांनी येत असतं आणि ते महत्त्वाचं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामधल्या असू द्या किंवा आपल्या देशामधल्या असू द्या, ज्या मुली 18, 19 किंवा 16 पासूनच्या पुढच्या मुलींना जास्त नटण्या मोरण्याची हौस असते, तर त्यांना काय टिप्स द्याल नेमकं तुम्ही? मी कॉलेजमध्ये विविध आत्तापर्यंत जात आलेले आणि जातच आहे, बरेच वर्ष जाते मी. खूप साऱ्या मुलींचा कॉलेजमधल्या माझा संपर्क येत असतो. मी कायम त्यांना हेच सांगते की दिसणं आणि मेकअप करणं हे केलंच पाहिजे, कारण ते एक स्वतः त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप होत असतो. पण दिसणं हे फक्त बाहेरचं सौंदर्य नसतं. सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे जे म्हणजे तुमचं आरोग्य. तुमचं आरोग्य नीट असेल तर त्यासाठी तुम्ही हेल्दी राहायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही खाल्लं पाहिजे, त्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहायला पाहिजे, त्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे, त्यासाठीच तुम्ही शांततेत आणि वैचारिक निर्णय आणि काहीतरी तुमचा एक हेतू साध्य करण्यासाठी तुमचं ध्येय पाहिजे. हे सगळं असेल तर मग तुमच्यामध्ये ते सौंदर्य आपोआपच दिसतं आणि ते तुमच्या पर्सनॅलिटीत दिसतं आणि तेच खरं सौंदर्य आणि तेच तुम्ही त्या दृष्टीने तुम्ही विचार करून पुढची वाटचाल करत जा. वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये तुम्ही गुड टच बॅड टच म्हणून सुद्धा बरीच व्याख्यानं घेतली किंवा जागृती वगैरे केलेली आहे. तर याचा समाजावरती काय परिणाम होतोय का? मुलींमध्ये काय अवेअरनेस वगैरे येतोय? हा विषय खूप महत्त्वाचा आणि तितकाच सेन्सिटिव्ह आहे जो तुम्ही आत्ता काढलात. कारण कसं झालेलं आहे की आपण आत्ता समाजामध्ये बऱ्याच घटना या अलीकडच्या काळामध्ये बघतोय, मागूनही बघतोय की इतके विचित्रपणा समाजामध्ये आपण बघायला मिळतो की लहान लहान मुलींना च्यावर काही प्रसंग केले जात आहेत किंवा हे जातात. आपण बऱ्याच निर्भयापासून सगळे प्रसंग आपण बघत चाललेलो आहोत. कालचीच बातमी आहे बदलापूरमधली 4 वर्षाच्या मुलीचा अत्याचार. मग मला सांगा, आज आपण ते असं म्हणू शकत नाही ना की ते देवाने तिला दिलेलं तिचं नशीब आहे. म्हणू शकतो का? नाही. देव कधीच कुठल्या 4 वर्षाच्या मुलीच्या नशिबात असं लिहू शकतो का? नाही लिहू शकत आहे. मग अशा वेळेस आपण काय, आणि त्या 4 वर्षाच्या लेकराला काहीच कळत नाही. मग अशा वेळेस समाजामध्ये आपल्या घरातल्या आईवडिलांनी, माझं सगळ्यात आधी तर सांगणं असं आहे तुमच्या माध्यमातून सुद्धा, की प्रत्येकाच्या आईवडिलांनी, आईने, वडिलांपेक्षा पण प्रत्येक मुलगी असेल तिच्या आईने, तिच्या घरातल्या लेडीजने त्या मुलीला आत्ताच्या काळामध्ये जागरूक करणं प्रचंड महत्त्वाचं. मग ती जागरूकता मी करते. मग अनेक शाळांमध्ये मी मुलींना सांगत असते की गुड टच म्हणजे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय असतो हा मुलींना सांगितलं गेलं पाहिजे. त्याचे डेमो देत असते मी वेळोवेळी प्रसंगाने की तुम्हाला कळायला हवं की बाबा काय. अशा ह्याच्यातून मला प्रचंड अनुभवसुद्धा आलेले की मी हे डेमो दिल्यानंतर कित्येक शाळातून असे कित्येक उदाहरणं आलेले आहेत की ते त्यांच्याबरोबर होत होतं आणि ते त्यांना कळलं नाही. त्यांनी त्यांच्या मग टीचर्स जवळ बोलल्या, ओपन झाल्या किंवा बाबा घरी जाऊन आईला सांगितलं की बाबा त्या काल आलेल्या होत्या आंटी किंवा जे कोण टीचर आलेले होते त्यांनी मला हे सांगितलं. मग माझेही अंकल ती मला सोडवायला येतात, ते असे करतात. असे बरेचसे प्रसंग आणि अनुभव त्यामधून त्या गोष्टी टाळल्या गेल्या. मुलींमध्ये ही जागरूकता आत्ता तुम्ही म्हणाल की तुम्ही कराटे शिकवा, फायटिंग शिकवा, ह्याच्यापेक्षा पण जास्ती ही छोट्या मुलींमध्ये गुड टच बॅड टच ही प्रचंड महत्त्वाची आणि काळाची गरज आहे. प्रत्येक कुटुंब आपल्या घरातल्या मुलांना, म्हणजे जो पुरुष असतो, मुलगा असतो, त्याला सांगतो की रडायचं नाही. पण त्याच कुटुंबानं जर आपल्या मुलांना, तरुण वयातल्या मुलांना सांगितलं की मुलींना रडवायचं नाही, तर समाजात काय फरक पडेल? 100% पडेल, 100% पडेल. आणि मी माझ्याच घरातलं उदाहरण सांगते की मी एकटीच आहे माझ्या घरामध्ये, मला भाऊ जास्ती आहे. त्यामुळं मला माहिती आहे की माझ्या आईवडिलांनी किंवा ह्यांनी संस्कार देत असताना कायम मुलांना तेच संस्कार दिलेले आहेत. म्हणजे असं नाही की मुलगी म्हणून मला तू किचनमध्ये काम करायचं, तू स्वयंपाकघरामध्ये राहायचं आणि नवऱ्याचंच ऐकायचं, असे कधीच नाही. कायम मी माझ्या उदाहरणातून देते. म्हणजे मी सगळ्यांनी काय करायला पाहिजे त्यापेक्षा माझ्या उदाहरणातून देते. मी कायम माझ्या वडिलांबरोबर, काकांबरोबर दुकानात जाणं, बसणं, हे करणं, हे मी या संस्कारात वाढलेले की पूर्ण राईट्स, मुलगी मुलगा वेगळा नाही. आणि असं जर वातावरण घरात जर ठेवलं तर मुलांनी रडायला पाहिजे, मुलींनी नाही रडायला पाहिजे, हे आपोआपच ते त्यांच्या मनावर ते लहानपणीपासूनच संस्कार होत नाही.
ज्यावेळेस तुमच्या घरातल्या लहान मुलांना इक्वल ट्रीट केलं जातं. दुकानात तू जाते ना, तुझ्याबरोबर बहीण पण आली पाहिजे. मुलांनीच दुकानात नाही गेलं पाहिजे, त्याच्याबरोबर मुलगीही गेली पाहिजे. कॅश काउंटरवर मुलगीही बसू शकते, तीही हिशोब करू शकते, तीही घेऊ शकते, तीही दुकान सांभाळू शकते. समाजात वागण्याचं धाडस नाही. हां, मग ज्यावेळेस लहानपणीपासूनच मुलींमध्येही हे संस्कार दिले जातात मुलाच्या सोबत, त्यावेळेस तो मुलगा बघत आलेला असतोय. मग आपोआपच आपल्या बहिणीची ज्या वातावरणात वाढली, पुढे जाऊन ते संस्कार ते त्याच्यामध्ये उतरणारच आहेत. तो असा विचार पण करणार नाही की मला रडला पाहिजे, मी नाही रडलं पाहिजे. तर मला असं वाटतं की हे सगळं लहानपणीपासूनच त्याच्यामध्ये या गोष्टींचं संगोपनातच ह्या गोष्टी असायला हव्यात की, आणि असायलाच हव्यात. कारण आता इक्वॅलिटीचा विषय चाललेला आहे, जेंडर इक्वॅलिटी चालू आहे. आणि अशामध्ये आपण नाही म्हणू शकत की कुणाला एकच मुलगी पण असते. तर माझ्याच बऱ्याच मैत्रिणी एकट्याच आहेत. अशा वेळेस काय करणार आहे, मुलीच बघतात. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच मुलांचे बेंचेस वेगळे, मुलींचे बेंचेस वेगळे, हा भेदभाव आपण आपल्या मुलांना लहानपणापासून शिकवला. जर ही इक्वॅलिटी पहिल्यापासूनच ठेवली असती आणि लहानपणापासूनच त्यांच्यावर जबाबदारीचं जर शिक्षण दिलं गेलं असतं, तर मुलींवरती होणारे अत्याचार, त्यांची छेडछाड, रॅगिंग किंवा इतर काही ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणात झाल्या असत्या असं वाटतं का? हो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा सगळा संस्काराचा विषय असं मला तरी वाटतं. मग आता काही जण म्हणतात की मग आईवडील आम्ही काय मुलांना असं शिकवतो का की तुम्ही मुलींना असं करा, असं नाही आहे. पण मला असं वाटतं की आत्ताच्यानुसार जर थोडंसं आईवडिलांनी अलर्ट राहिलं तर निश्चितच त्याच्यामध्ये फरक राहील. तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण देण्यामध्ये थोडंसं अलर्टपणा दाखवला आईनी किंवा वडिलांनी, की बाबा मुलगीचं महत्त्व काय, एका स्त्रीचं महत्त्व काय, हे जर त्यांना सांगितलं तर नक्कीच ह्याच्यामध्ये फरक पडेल. तुमचं जे पिंक रिव्होल्युशन नावाचं NGO आहे, ती नेमकी काय काय कामं करते? आता पिंक रिव्होल्युशन याचा अर्थच असा आहे की पिंक म्हणजे महिलांसाठी होणारे जे महत्त्वाचे जे आजार आहेत, जे जगदुनियेमध्ये आहेत, ब्रेस्ट कॅन्सर जो स्तनाचा कॅन्सर आहे आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, जो प्रचंड गंभीर स्वरूपाचा आजार आहे महिलांमध्ये, ज्याच्यावर काम होणं महत्त्वाचं आहे. तर या पिंक रिव्होल्युशनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर, भारतभर आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बाहेरसुद्धा, ॲक्च्युली दुबईमध्ये सुद्धा आम्ही आत्ता थोडंसं काम चालू केलेलं आहे एवढ्या वर्षभरामध्ये. तिथून बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी आम्ही या विषयांचं काम चालू आहे. तर याच्या माध्यमातून आम्ही महिलांचे आरोग्य तपासण्या करून घेतो. महिलांना प्रत्येक प्रकारचे त्यांचे चेकअप्स हे मोफत केले जातात. मग अगदी महागातल्या महाग ज्या त्यांच्या तपासण्या आहेत त्यासुद्धा आपण मोफत दिल्या जातो. म्हणजे अगदी पिंक रिव्होल्युशन प्रत्येक NGO सोबत महाराष्ट्रातल्या काम करतं. महिलांचे NGO असतात, अनेक सामाजिक संघटना असतात, राजकीयसुद्धा संघटना असतात की ज्यांच्यासोबत पिंक रिव्होल्युशन काम करतं महिलांच्या आरोग्यावर. मग त्यांच्या माझा एकच उद्देश आहे की कुठल्याही माध्यमातून महिलांपर्यंत पोचणं, की तुम्ही तुमच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल. त्याच्यामध्ये पण सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर, ज्याच्यावर लस आहे आणि जे महिलांना माहीत नाही आहे, हा विषय महिलापर्यंत, घराघरापर्यंत पोचावा आणि त्यांनी ती लस घ्यावी. त्यांना शक्य होत असेल तर त्यांनी घ्यावी, नसेल शक्य होत तर मी विविध ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडे लसीकरणाचे शिबिर राबवत असते, जिथे ही लस मी मोफत देते. ही लस येते ॲक्च्युली 10-10.5 हजारापर्यंत ही लसीची किंमत जात असते. पूर्वी आम्ही ही लस न्यूयॉर्कमधून मागवली जायची गार्डासिल म्हणून, ती लस आम्ही मुलींना देत होतो. महिलांना म्हणजे 9 ते 16 वयोगटातल्या मुलींनाही देता येते लस. त्याच्यावरच्याही महिला घेऊ शकतात. पण याच्यामध्ये असं आहे की त्याच्या आधी चेकअप्स करावे लागतात. चेकअप केल्यानंतर आधीच तुम्हाला कुठलं इन्फेक्शन नाही आहे ना, ही बघितली जाते, ही माहिती घेतली जाते. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन नसेल तर आपण महिलांना ही लसीकरण ही 45 वयापर्यंत घेता येतं. घेता येत नाही असं नाही, फक्त महिलांना 2 डोस घ्यावे लागतात आणि मुलींना सिंगल डोस. तर असं मुलींना आम्ही हे लसीकरण करतो. अगदी आत्तापर्यंत मी 30-35 हजाराच्या वर मुलींना हे मोफत लसीकरण केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या मुली याची मी दक्षता घेते की ह्या सगळ्या मुली ह्या गरिबाच्या असाव्यात आणि ज्यांची कुणाची परिस्थिती चांगली आहे त्यांना अवेअरनेस करते आणि त्यांना स्वतः जाऊन त्या गायनेकॉलॉजिस्टकडनं जाऊन तुम्ही ते हे लसीकरण करून घ्या हे सांगितलं जातं. या लसीमुळं होतं काय, या लसीमुळं कमरेखालचे जे 8 प्रकारचे कॅन्सर आहेत, तर 8 प्रकारचे जे कुठले कॅन्सर आहेत त्यापासून तुम्हाला संरक्षण मिळतं. आणि आत्ता तुम्ही मला सांगू शकाल का की कॅन्सरवर कुठल्याही होऊ नये म्हणून लस आहे? नाही.
हा एकमेव महिलांमध्ये सगळ्यात मोठा होणारा कॅन्सर आहे आणि त्याच्यावर लस उपलब्ध आहे. तर मी या माध्यमातून पिंक रिव्होल्युशनच्या अगदी कार रॅली काढणं, महिलांना वेगवेगळ्या एंटरटेनमेंट योजनेतून सांगणं किंवा मग अशा वेगवेगळ्या विविध स्पर्धा नवी मुंबई शहरांमध्ये गावाकडे घेतली तर आपण बाईकमध्ये घेतो किंवा असे छोटे कार्यक्रम घेतो. शहरांमध्ये घ्यायचे असतील तर 4 व्हीलर रॅली घेतो, ज्याच्यामध्ये एक महिला चालवायची असतील, त्याच्या गाडीत 3 महिलाच बसायची. 10,500 रुपये किंमत असलेली लस तुम्ही 30-35 हजार महिलांना दिली. आपण कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या माध्यमातून हे लसीकरण आपण केलेले आहेत आणि कित्येक महिलांनी त्याचा फायदा घेतला आणि अजूनही आपण करतोच आहे. बरेचसे आता प्रोजेक्ट हाती आहेत, चालू आहेत, जे तुम्हाला लवकरच दिसतील की आपण त्याच्यावर काम करतोय आणि मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे. असं सरकारच्या बरोबर करू आणि दिसेलच तुम्हाला आता काही गोष्टी. तुम्ही बऱ्याच ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये जजेस म्हणून गेला असाल किंवा तुम्ही त्यात प्रत्यक्ष कंटेस्टंट असाल. हे सगळं बघितल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीकडून काही तुम्हाला ऑफर्स वगैरे? फिल्म इंडस्ट्रीकडून ऑफर तर मला अगदी माझ्या लग्नाच्या आधी कॉलेजपासून येत आहेत, ते सातत्याने अजूनही येतच आहेत, हे मी अमान्य करणार नाही. अगदी मग आमचे मित्र स्वप्नील जोशी असू देत किंवा प्रसाद ओक असू देत किंवा रजनीश दुग्गल सारखे बॉलिवूडचे हिरो असू देत, मिलिंद गुणाजी सारखे असू देत, हे सगळे मित्रवर्ग असे खूप सारे आहेत. अगदी सगळ्यांकडनं ऑफर्स आलेले आहेत, बरेचसे डायरेक्टर्स आहेत त्यांच्याकडनं आलेले आहेत. पण खरं तर मला त्यातली आवडच आधीही नव्हती आणि आत्ताही नाही आहे, त्यामुळे तसा कधी विचार केला नाही. भले माझ्या मिस्टरांची म्हणजे नवऱ्याची पूर्ण फुल परमिशन होती की कर म्हणून, पण तसं काही मला आवड नसल्यामुळे त्यात कधी सहभाग घेतला. मी मागाशी तुम्हाला बघितल्याच म्हटलं की संतूर साबणाकडून अजून तुम्हाला ऑफर नाही आली संतूर मॉम म्हणून? नाही, तशी काय ऑफर आलेली नाही. आली नक्की तर नक्की तिचा मी विचार करेन.